नमस्कार, साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे जय 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 भीम। दोघे हात असे वर झाले पाहिजेत। अरे जय 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 भीम। अरे बाबासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो। अरे बाबासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो। या सभेला उपस्थित तमाम वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ता, समर्थक व फुले शाहू आंबेडकरी व संविधानवादी आलेल्या तमाम माता भगिनींना माझी विनंती आहे, आपण ज्या खुर्चीवर बसलेले आहात तर आपल्या प्रत्येकाच्या खुर्चीवर पाठीमागे एक बारकोड स्कॅन लावलाय। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, आदरणीय बालासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। तर साथ देत असताना आपण तन मन आणि धन याच्या सोबत या वंचितांच्या लढ्यात सहभागी होऊया, कारण ह्या आपल्या पक्षाचा खऱ्या अर्थानं पाठीचा कणा म्हणून कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता हा तनाने मनाने व धनाने पक्षासोबत उभं राहणार आहे। तर मी विनंती करेल की आपल्या खुर्चीवर असलेल्या बारकोड स्कॅन, आपल्या समोर लागलेल्या LED स्क्रीन यावर देखील एक बारकोड येतोय। आपण यथाशक्ती आपल्या या वंचितांच्या लढ्याला पुढे नेण्यासाठी आपण सहकार्य करूया, एकमेकांसोबत ही संविधानिक लढाई अधिक वेगाने पुढे नेऊया, यासाठी एकमेकांचे सहकार्य आपल्याला गरजेचे आहे। यानंतर आदरणीय फारूक भाई भूमिका सांभाळतील। ताई ने बड़ी अच्छी बात की है। हम हमेशा से कहते हैं कि हम पक्ष के साथ है, बाड़ा साहब के साथ है, तो वो पीछे का जो QR कोड है ना, वो इस बात को साबित करेगा कि हम पक्ष के साथ है। अब जिस आवाज की तरफ हम बढ़ रहे हैं वो महाराष्ट्र में युवा नेतृत्व की मजबूत आवाज है। आदरणीय सुजात दादा अंबेडकर जोरदार शोर के बीच में बुलाइए। सुजात दादा से कहूंगा, फैज ने आपके लिए कहा था कि बोल के लब आजाद है तेरे। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, आंबेडकर तुम आगे पढ़ो। जय 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 भीम। जय 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 भीम। समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो। मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर, तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, या चळवळीतले साथीदार आणि तसेच भारताचे संविधान मानणारे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम आणि जय भीम। 2 वर्ष 11 महिने आणि 7 दिवस हे ड्राफ्टिंग कमिटीला भारताचं संविधान लिहायला लागले आणि 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवसांनंतर जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली समोर संविधानाचं त्यांचं ड्राफ्ट समोर ठेवलं, तेव्हा त्यांनी एक महत्त्वाचं भाषण दिलं होतं आणि ती तारीख होती 25 नोव्हेंबर 1949। आणि म्हणून 25 नोव्हेंबर रोजी ज्या विचारांनी आणि ज्या विचारधारेने साहेबांनी संविधान लिहिलं होतं, त्या विचारांना, त्या विजनला आणि त्या विचारधारेला वाचवून ठेवण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी 25 नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क वरती संविधान सन्मान महासभा घेत आहे।
आणि मी आपल्या सर्वांना एवढं सांगतो की ह्याच्या पुढच्या प्रत्येक वर्षी वंचित बहुजन आघाडी 25 नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कला इतक्याच गर्दीनी, इतक्याच मोठ्या ताकदीनी, इतक्याच मोठ्या संख्येने दरवर्षी संविधान महासभा घेत राहील आणि आपल्या सर्वांना यायला भाग आहे. आणि हेच बोलत असताना बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये त्यांचे विजन मांडली होती, विचार मांडले होते आणि तशीच एक काळजी आणि पोटतिडकी मांडली होती. आणि बाबासाहेब म्हटले होते, इट इज सर्टन that if parties place creed over country, our independence will be in jeopardy for a second time and it will be lost probably forever. We must be determined to defend our independence with our last drop of blood. याचा अर्थ हाच होतो की इकडच्या राजकीय पक्षांनी, इकडच्या सत्ताधाऱ्यांनी जर देशासमोर देशाच्या प्राधान्यापेक्षा वरती जात, जमात आणि धर्म ठेवला तर आपण आपलं स्वातंत्र्य गमवून बसू. ही परिस्थिती आपल्या सर्वांना समजून घेतली पाहिजे. आणि त्याच वाक्यामध्ये बाबासाहेब हे सुद्धा म्हणतात की आपली जबाबदारी आहे, ही आपल्या सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की संविधान वाचवणं आणि देशाचं स्वातंत्र्य आणि देशांचे इंटरेस्ट हे जातीच्या, धर्माच्या आणि जमातीच्या पुढे ठेवणं. पण आता देशात काय चालू आहे हे आपल्या सर्वांना समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. 2014 मध्ये जेव्हा भाजप सत्तेत आली तेव्हा आम्ही ओरडून ओरडून, बोंबलून सांगत होतो की धर्माधर्मामध्ये, जमाती जमातीमध्ये, जाती जातीमध्ये तिळा निर्माण करून, भांडणं लावून, दंगल करून ही भाजप सत्ता उपभोगण्याचं काम करणारे. आणि 2014 पासून 2025 पर्यंत आतापर्यंत जे घडले ते तसंच चालू. मित्रांनो हे समजून घ्या. 2025 ची स्थिती समजून घ्या. 2025 मध्ये मराठा वर्सेस ओबीसी, बंजारा वर्सेस आदिवासी, धनगर वर्सेस आदिवासी, मातंग वर्सेस बौद्ध, असं समाजामध्ये दंगली पेटवण्याचं काम, भांडणं पेटवण्याचं काम हे भाजपने आता सुरू केलेलं आहे. हे आपल्या सर्वांना समजून घेणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला परवाचीच घटना बघा. अरुणाचल प्रदेशची एक महिला होती. 18 तास तिला चायनामध्ये शांघाय एअरपोर्ट वरती चायनाच्या अथॉरिटीजनी, चायनाच्या सरकारनी तिला दाबून ठेवलं होतं. का? कारण ती अरुणाचल प्रदेशची होती आणि भारताचा पासपोर्ट वापरत होती. आणि चायनाने म्हटलं की आम्ही अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग नाही मानत आणि अरुणाचल प्रदेशच्या लोकांना भारताचा पासपोर्ट दिलेला चायनाला चालत नाही. ही वस्तुस्थिती समजून घ्या. 1 महिन्यापूर्वी भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे पुतळे जाळण्यात आले आणि यांच्या पुतळ्यांना चपला मारण्यात आल्या. हे कुठे घडलं? तर न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअर मध्ये घडलं. आणि आपण या दोन्ही घटनांचा अभ्यास करा मित्रांनो. जेव्हा त्या अरुणाचल महिलेला सांगतात की तुमचा भारताचा पासपोर्ट चालत नाही आणि चायना अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग मानत नाही, आणि जेव्हा सरन्यायाधीश भूषण गवईंचे पुतळे जाळले जातात आणि त्यांच्या पुतळ्यांना चपला मारल्या जातात, तेव्हा तो फक्त एका महिलेचा किंवा भूषण गवईंचा अपमान नाहीये, तो एका आदिवासी महिलेचा आणि एका दलित माणसाचा अपमान नाहीये, तर तो भारताच्या न्यायव्यवस्थेचा अपमान आहे, तो भारताच्या संविधानाचा अपमान आहे आणि तो भारताच्या संविधानाचा आणि सॉव्हर्निटीचा आणि स्वातंत्र्याचा अपमान आहे. आणि हा अपमान आपण सहन करणार नाही होत, हे समजून घ्या मित्रांनो. हेच बोलत असताना दुसऱ्या बाजूला एक गोष्ट समजून घ्या की इकडे नरेंद्र मोदी स्वतःला 56 इंची छाती असलेलं म्हणतात, अमित शहा स्वतःला खंबीर खमक असे गृहमंत्री म्हणतात. पण हे दोघं सत्तेत असताना आज चायना अरुणाचल प्रदेशला भारताचा भाग मानत नाही आणि भारताच्या सरन्यायाधीशच्या पुतळ्याला चपला मारल्या जातात. आणि म्हणून मी अमित शहा आणि नरेंद्र मोदींना आवाहन करतो की जर तुमची छाती खरंच 56 इंची असेल, जर तुम्ही खरंच खंबीर हिम्मतवाले आणि डरपोक गृहमंत्री नसलात, तर तातडीने चायनावरती ऍक्शन घेऊन दाखवा, फॉरेन पॉलिसीनी चायनाला सबक शिकवून दाखवा. आणि दुसऱ्या बाजूला ज्या ज्या भारतीय नागरिकांनी, ज्या ज्या NRIंनी भूषण गवईंच्या पुतळ्याला चप्पल मारायचा प्रयत्न केला, त्यांचे व्हिसा आणि पासपोर्ट रद्द करून दाखवा. मग आम्ही मानू
की तुमची छाती खरंच 56 इंची आहे, आणि मग आम्ही मानू की अमित शहा मध्ये खरंच दम आहे. नाहीतर तुम्ही समजून घ्या, 5-25 चायना करून काही नाही होत. चायनाला उत्तर द्यायचं असेल तर ताकदीने उत्तर द्यायला लागणार हे आपण समजून घ्या. आणि दुसऱ्या बाजूला मोदी आणि अमित शहा हे NRIंच्या विरुद्ध आणि अमेरिकेत बसलेल्या NRIंच्या विरुद्ध ऍक्शन नाही घेणार, कारण हेच NRI लोक आहेत जे भाजपला USA मध्ये बसून भरघोस पैसा पोचवतात. हे आपण दुसऱ्या बाजूला समजून घ्या. आणि भारतामध्ये आणि अमेरिकेतल्या गोष्टी बोलत असताना परवाच एक रिपोर्ट आलाय की $3,30,000 हे RSS नावाच्या अनधिकृत टेररिस्ट ऑर्गनायझेशननी USA मध्ये स्क्वायर पॅटसन बॉक्स नावाच्या एका कंपनीला दिले होते लॉबिंगसाठी आणि USA मधली निर्णय प्रक्रिया बदलण्यासाठी. आणि दुसऱ्याच बाजूला याच RSSनी दिल्लीमध्ये 150 कोटीचं केशव कुंज नावाचं ऑफिस उभं केलं हे आपण समजून घ्या. आता मला एक प्रश्न सांगा की जी संघटना जिची कोणती रजिस्ट्रेशन नाहीये, ज्याची कोणती नोंदणी नाहीये आणि जी भारताचं संविधान मानत नाही, ही संघटना $3,30,000 USA ला कसे पाठवते? ही संघटना 150 कोटीचं ऑफिस दिल्लीमध्ये कसं बांधते? आणि जर इकडच्या सरकारकडे त्याची उत्तरं नसतील, जर इकडच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे त्याची उत्तरं नसतील, तर ही एक धोक्याची घंटा ही आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. आणि हीच धोक्याची घंटा वंचित बहुजन आघाडीने ओळखली होती. म्हणून भारताच्या इतिहासामध्ये RSSच्या कार्यालयावरती पहिला मोर्चा जर कोणी काढला असेल तर तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीने काढला होता. आणि हा मोर्चा काढताना आम्ही RSSला 3 गिफ्ट देणार होतो. पहिलं गिफ्ट होतं भारताचा ध्वज, आपला तिरंगा. आणि आमचं हे म्हणणं होतं, तुम्ही तिरंगा मानत नाही, आम्ही तुम्हाला तिरंगा गिफ्ट करतो आणि तुम्ही तुमच्या कार्यालयावरती तिरंगा लावणं सुरू करा. दुसरं आमचं गिफ्ट होतं भारताचं संविधान. आणि आमचं हे म्हणणं होतं की तुम्ही भारताचं संविधान मानत नाही, आम्ही आमच्या वतीने तुम्हाला एक संविधानाची प्रत देतो, तुम्ही ते संविधान वाचा, समजा आणि संविधानाच्या हिशोबाने चालत राहा. हा आमचा दुसरा त्यांना गिफ्ट होता. आणि नोंदणी नसलेल्या ह्या संघटनेला आमचं तिसरं गिफ्ट होतं पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट. हे सांगण्यासाठी की तुमची नोंदणी नाही झाली आहे, हे महाराष्ट्र राज्याचं पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्टची कॉपी आहे, ही वाचा, ही समजून घ्या आणि तुम्हाला ह्या पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट खाली स्वतःला रजिस्टर करून घ्या. पण RSSचा एकही माणूस आला नाही आणि RSSच्या कोणत्याही माणसाने हे गिफ्ट स्वीकारलं नाही. आणि त्याच्यावरनं आम्हाला हे साफ झालं की RSS नोंदणी करायला नाकार देते, RSS तिरंगा लावायला नाही देते आणि RSS संविधान वाचायला आणि संविधान मानायला नाकार देते. आणि जे संघटना या देशामध्ये संविधान मानत नाहीत, स्वतःला रजिस्ट्रेशन करत नाहीत आणि स्वतःला तिरंगा फडकवण्याची हिम्मत करत नाहीत, त्याला आम्ही दहशतवादी आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशनच म्हणणार. आणि आपला जो मोर्चा झाला होता, आपल्या मोर्चा धास्ती RSSनी घेतलीये, आपल्या मोर्चाची धास्ती बरोबर RSSनी घेतलीये. नाव घेतलं नाही आपलं, बहुतेक घाबरत असतील, नाव घेतलं नाही आपलं, पण मोहन भागवतांनी बरोबर उत्तर दिलं आपल्याला. आणि ते काय म्हणाले की आमची नोंदणी ही आमची स्थापना ही ब्रिटिश काळामध्ये झाली होती, म्हणून भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आम्हाला परत नोंदणी करायची गरज नाही. आणि जर मोहन भागवतांना असं वाटत असेल तर त्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की जर तुमची स्थापना ब्रिटिशांच्या काळी झाली होती आणि भारत स्वतंत्र देश झाल्यानंतर संविधान लागू झाल्यानंतर तुम्हाला स्वतःची नोंदणी करायची नव्हती, तर मग या देशात थांबलात कशाला? ब्रिटिशांबरोबरच निघून जायचं होतं ना. पण होती बसलात. आणि म्हणून मी RSSला एकच गोष्ट सांगतो कि इस देश में रहना होगा तो संविधान मानना होगा. बोला माझ्या बरोबर, इस देश में रहना होगा, इस देश में रहना होगा. अगर इस देश में रहना होगा
आणि दुसऱ्या बाजूला मोहन भागवत म्हणतात की आम्ही एक व्यक्तींची संघटन होत, आम्ही एक व्यक्तींची संघटन असल्यामुळे आम्हाला रजिस्टर करायची गरज नाहीये, आम्हाला नोंदणी करायची गरज नाहीये. आणि म्हणून मला इकडच्या न्याय व्यवस्थेला एकच प्रश्न विचारायचा आहे की जर 5 लोक 5 व्यक्ती एकत्र येऊन एक संघटन बनवत असतील, उदाहरण घ्या तर मी आहे, माझ्या बरोबर चेतनदादा आहिरे आहेत, सागरदादा गवई आहेत, स्नेहलताई सोनी आहेत, तय्यबभाई जफर आहेत, शमीबाताई पाटील आहेत. आम्ही 5 लोक एकत्र आलो, आम्ही एक संघटन बनवलं आणि आम्ही स्वतःला व्यक्तींचं संघटन म्हटलं, तर तुम्ही आम्हाला AK-47 आणि ऑटोमॅटिक रायफल ठेवू देणार आहात का? तुम्ही आम्हाला ऑटोमॅटिक वेपन्स ठेवू देणार आहात का? तुम्ही आम्हाला जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये संघटन बनवू देणार आहात का? तुम्ही आम्हाला जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये चंदा इकट्ठा करू देणार आहात का? आणि या चंदा इकट्ठा केल्यावरती आम्हाला टॅक्स माफ करणार आहात का? हे इकडच्या न्याय व्यवस्थेने आम्हाला सांगितलं पाहिजे. आणि जर या 5 गोष्टींना तुमचं उत्तर नाही असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की हेच नियम, हाच कानून आणि हेच संविधानाचे कलम RSS ला सुद्धा लागू करा आणि RSS नोंदणीकृत करा. आणि हे नसेल करता येत तर RSS बॅन करा. आणि म्हणून मी म्हणतो RSS मुर्दाबाद, RSS मुर्दाबाद. आणि म्हणून मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या की मोहन भागवत अजून एक गोष्ट म्हणते की आम्ही व्यक्तींची संघटन आहोत म्हणून आम्ही नोंदणी नाही करणार, आम्ही व्यक्तींची संघटन आहोत म्हणून आम्ही नोंदणी नाही करणार. तर त्यांना मला प्रेमाने एकच गोष्ट सांगायची आहे की भारताच्या संविधानामध्ये तुम्हाला व्यक्तींचीच संघटन रजिस्टर करायची असते, नोंदणी करायची असते. जर तुम्ही उंदरांची, मांजरांची, कुत्र्यांची, पक्ष्यांची, प्राण्यांची संघटना काढली तर ती तुम्हाला रजिस्टर करायची गरज नाहीये. आणि म्हणून तुम्ही स्वतःला माणसातले मानत असाल तर संविधानाप्रमाणे स्वतःला रजिस्टर करा. मी एक गोष्ट सांगू इच्छितो. आणि मित्रांनो म्हणून मी दरवेळेस म्हणत राहतो की या भारतामध्ये जर कोणी RSS ला थांबू शकणार असेल, जर कोणी BJP ला हरवू शकणार असेल आणि जर कोणी मनुवादाला अंगावर घेऊन त्याला हरवू शकणार असेल तर ते फक्त आणि फक्त या देशातले आंबेडकरवादी आहेत. त्याच्यापेक्षा अजून कोणामध्ये दम नाही. आणि संविधानाचा सन्मान करायला, संविधानाचा गौरव करणारा आणि संविधानाची बाजू घेऊन लढणारा कोणता पक्ष असेल तर तो फक्त एकच पक्ष आहे, तो फक्त एकच नेता आहे, ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी. आणि कोणताही मुद्दा असो, कोणताही आंदोलन असो, वंचित बहुजन आघाडी लढत राहतं. आमचा एक आमदार खासदार नाही, आमचा एक मंत्री नाही, संत्री नाही, तरी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, आंदोलन करण्यासाठी, मोर्चे काढण्यासाठी आणि या व्यवस्थेला घेराव घालून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कोण लढत असेल तर ते फक्त वंचित बहुजन आघाडी लढतीये. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईमध्ये SRAच्या विरुद्ध मोर्चा काढणं, अडाणीच्या मिरिटाच्या विरुद्ध मोर्चा काढणं, प्रदूषणाच्या विरुद्ध मोर्चा काढणं, गायरांच्या विरुद्ध मोर्चा काढणं, कंत्राटी भरतीच्या विरुद्ध मोर्चा काढणं जर कोणी केलं असेल तर ते वंचित बहुजन आघाडीने केले, अजून कोणी करू शकलेलं नाही. दुसऱ्या बाजूला इथे उभं राहून बोलतो, त्यांच्या घरासमोर उभं राहून बोलतो की जेव्हा या मनसेनी मस्जिदीवरचे भोंगे काढायचा प्रयत्न केला होता तेव्हा मनसेच्या भोंग्यामधली हवा काढायचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलं होतं. जेव्हा टिपू सुलतान आणि औरंगजेबचे फोटो लावण्यासाठी इकडच्या मुसलमान युवकांना अरेस्ट करण्यात येत होतं, टॉर्चर करण्यात होतं, तेव्हा ही वंचित बहुजन आघाडी होती ज्यांनी टिपू सुलतानचा फोटो छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोमध्ये लावला होता आणि आम्ही या सरकारला चॅलेंज दिला होता. दुसऱ्या बाजूला हेच ते बाळासाहेब आंबेडकर होते जे औरंगजेबच्या मजारीवरती गेले होते आणि या व्यवस्थेला, RSS ला आणि BJP ला चॅलेंज दिला होता की इकडचे मुस्लिम पोरं तर फक्त स्टेटस ठेवतात, आमच्या स्टेजवरती टिपू सुलतानचा फोटो आहे, बाळासाहेब औरंगजेबच्या मजारीवरती गेलेत, तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर आमच्या विरुद्ध ऍक्शन घेऊन दाखवा. आणि एका बाजूला अजून एक धर्मांध ताकद आहे जी बाळासाहेबांचा औरंगजेबच्या मजारीवरचा फोटो काढते
आणि काय झालं की बाळासाहेबांचा तो औरंगजेबवरचा फोटो पुढे काढते. या कट्टर हिंदुत्ववादी लोकांना, या धर्मांध लोकांना मला एकच गोष्ट आठवण करून द्यायची आहे की तो कोरोना काळ आठवा, जेव्हा या महाराष्ट्रामधली आर्थिक परिस्थिती ढासळली होती आणि या महाराष्ट्रामधले सगळे मंदिरं बंद पडली होती. तेव्हा हे तेच बाळासाहेब होते ज्यांनी पंढरपूरमध्ये विठोबाच्या मंदिरावरती आंदोलन केलं आणि अख्ख्या महाराष्ट्रामधले मंदिरं चालू करून देणारे हिंदू नागरिकांसाठी सुद्धा बाळासाहेब आंबेडकरच होते. आणि म्हणून मी म्हणतो की आम्ही सर्वांसाठी लढतो. कोथरूड पुणे केस आपल्याला माहिती असेल, सोमनाथ सूर्यवंशींबद्दल काय झालं आपल्या सर्वांना माहिती असेल. पण पोलिसांना धारेवरती धरून, काळा कोर्ट स्वतः चढवून, कोर्टामध्ये जाऊन कोथरूड मधल्या त्या 3 मुलींना आणि सोमनाथ सूर्यवंशींना जर कोणी न्याय मिळवून दिला असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी होती. आणि म्हणून मित्रांनो, मी एवढंच सांगतो की आम्ही लढणारी लोक आहोत, मार खाणारी नाही, मारणारी लोक आहोत आणि याच्या पुढेही लढत राहू. आम्हाला साथ हवी आहे तर फक्त तुमच्या सर्वांची. म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. आपल्या सर्वांना माझा मानाचा जय भीम, जय श्रीराम. अरे सुजात भाई तुम आगे बढ़ो, अरे सुजात भाई तुम आगे बढ़ो. आदरणीय सुजात भाईंनी आपल्या भाषणात इथल्या असलेल्या संघवादी, मनुवादी आणि त्यासोबतच भारतीय जनता पार्टी आणि ज्या संघविरोधी विचारांच्या वृत्ती आहेत त्यांच्यावर तडाखे ओढलेले आहेतच. आणि नक्कीच इथे आलेले तमाम महाराष्ट्रातले भीमसैनिक, संविधानवादी हा मेसेज आणि ही कृतीची रेष आपल्या घरी नेतील आणि आपल्या गावापर्यंत पोहोचवतील. आणि जो लढा आणि संघर्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीने सुरू केला आहे आणि औरंगाबादमधल्या संघाच्या कार्यालयावरच्या आंदोलनामध्ये सुजातभाई नेतृत्वात जो लढा अतिशय वेगाने आणि तीव्रतेने पुढे जात आहे तो आपण सगळे मिळून पुढे नेऊया.